आवाज येतो? आवाज येतो का? ओके. तर आपण एक टॉपिक बघतोय, इन्सेक्ट माउथ पार्ट. आणि इन्सेक्ट माउथ पार्ट विच इज आर हॅव्हिंग अ टू टाइप, दॅट इज द मॅन्डिब्युलेट टाइप आणि हॉस्टिलेट टाइप. मॅन्डिब्युलेट टाइप दॅट इज द दोज इन्सेक्ट विच इज फीड ऑन अ सॉलिड फूड मटेरियल. आणि त्याच्यामध्ये आपण काय बघितले की एकच माउथ पार्ट बघितलंय, दॅट इज द चिविंग अँड बायटिंग. आणि चिविंग अँड बायटिंगचं एक्झाम्पल आहे कॉकरोच. आणि सेकंड वन आहे दॅट इज द हॉस्टिलेट टाइप ऑफ माउथ पार्ट. आणि हॉस्टिलेट टाइप ऑफ माउथ पार्ट मध्ये काय असते की दोज इन्सेक्ट विच इज फीड ऑन अ लिक्विड फूड मटेरियल. आणि त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की चिविंग अँड लॅपिंग टाइप ऑफ माउथ पार्ट बघितलं बघा, हाऊसफ्लाय सॉरी हनीबी. आणि आज आपण नेक्स्ट एक हॉस्टिलेट टाइप ऑफ माउथ पार्ट मधला एक पार्ट बघतोय, दॅट इज द स्पॉन्जिंग टाइप ऑफ माउथ पार्ट. स्पॉन्जिंग टाइप ऑफ माउथ पार्टचं एक्झाम्पल आहे हाऊसफ्लाय. ठीक आहे. तर हे आज जे आपण तिन्ही जे माउथ पार्ट बघणार आहेत राहिलेले, ते काय इतकी इम्पॉर्टंट नाही आहेत. म्हणजे जस्ट तुम्हाला जर स्पॉटिंगला हाऊसफ्लाय ठेवलं तर हाऊसफ्लायचं त्याच्या फक्त तुम्हाला स्पॉटिंगची रिलेटेड क्वेश्चन असणार आहेत. असं नाही की हा माउथ पार्ट तुम्हाला एक्सप्लेन करायला असणार आहेत, पण एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत. आज आपण तिन्ही जे बघणार आहेत ते माउथ पार्ट. तर त्याच्यामध्ये बघा की स्पॉन्जिंग टाइप ऑफ माउथ पार्ट, त्याचं एक्झाम्पल आहे हाऊसफ्लाय. आणि जे हाऊसफ्लायज असतात त्याच्यामध्ये काय आहेत की हाऊसफ्लायज फीड ऑन अ एक्सपोज्ड लिक्विड मटेरियल सच ॲज अ नेक्टर आणि सॅप. मेनली ज्या हाऊसफ्लायज असतात त्या काय करतात की दे आर फीडिंग ऑन अ लिक्विड, किंवा आपल्याला नॉर्मली माहिती आहे की ते तुम्हाला किचनमध्ये वगैरे दिसतील. आणि ते काय करतात की एकतर लिक्विड मटेरियल हॉस्टिलेट आहेत, म्हणजे काय आहेत की लिक्विड मटेरियल सक करणार आहेत, किंवा जे काय नेक्टर आहेत फुलांमधला किंवा सॅप आहेत ते काय करणार आहेत ते त्याच्यामध्ये पण काय असतं की स्पायलेट प्रेझेंट असतात आणि त्या सक करतात. ठीक आहे. तर हाऊसफ्लाय दॅट इज विच इज आर फीड ऑन अ एक्सपोज्ड लिक्विड मटेरियल सच ॲज अ नेक्टर, देन सॅप, then they dissolve sugar crystal by the saliva, hence their mouth part is modified accordingly. आणि हे काय करतात की त्यांची डिझॉल्व शुगर आहे फूड मधली, की जो शुगर क्रिस्टल्स आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मली माहिती की त्याच्यामध्ये सलायवा मिक्स होत आहे आणि त्याच्यामध्ये पुढे ते फूड सप्लाय केलं जात आहे. तर जस्ट त्याच्या अकॉर्डिंग टू त्यांचं माउथ पार्ट मॉडिफाय झालंय असं त्यांनी सांगितलंय. देन इट कन्सिस्ट फॉलोइंग टाईप पार्ट जे की नॉर्मल आहेत सगळ्यांमध्ये. फर्स्ट आहे बघा लॅब्रम, मॅन्डिबल्स आहेत. फर्स्ट आहेत लॅब्रम. लॅब्रम इज मॉडिफाईड इंटू स्पायलेट. जसं की हे पण काय की यांचे जे लॅब्रम्स आहेत ते काय आहेत की मॉडिफाईड झाले आहेत इंटू द स्पायलेट. देन इट इज रिप्रेझेंटेड बाय द लॅब्रम इपिफॅरिंग्स आणि इट इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय द लॅब्रम इपिफॅरिंग्स. देन अँटेरियर फेस जास्त लॅब्रमचं, त्याला काय म्हटलं जाते हॉस्टेलियम म्हटलं जाते. आणि मॅन्डिबल्स प्रेझेंट, मॅन्डिबल या ऑर्डर या माउथ पार्ट मध्ये एंटायरली अब्सेंट असतात. ओके. तर हे लक्षात ठेवण्यासारखं आहे बघा की जसं की रास्टिंग अँड सकिंग मध्ये काय आहे की म्हणजे टीथचा जो माउथ पार्ट आहे त्याच्यामध्ये काय असते की राईट मॅन्डिबल अब्सेंट असते पण लेफ्ट मॅन्डिबल प्रेझेंट असते. आणि असा कुठला माउथ पार्ट आहे की ज्याच्यामध्ये टोटली मॅन्डिबल्स अब्सेंट असतात, तर हा हाऊसफ्लायचा माउथ पार्ट आहे की ज्याच्यामध्ये टोटली मॅन्डिबल्स अब्सेंट असतात. ठीक आहे. तर याच्यावरती तुम्हाला फिल इन द ब्लँक्सच असणार आहे. त्याच्यामुळं माउथ पार्टचा जो टाईप आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फक्त स्पेशल कॅरेक्टर काय आहे की स्पंजिंग टाईप ऑफ माउथ पार्ट आहे या हाऊसफ्लायचा. आणि याच्यामध्ये जे मॅन्डिबल्स असतात विच इज आर एंटायरली अब्सेंट. रास्टिंग अँड सकिंग मध्ये राईट मॅन्डिबल अब्सेंट असते. देन बघा की मॅक्झिली रिप्रेझेंटेड बाय द पेअर ऑफ मॅक्झिलरी पार्ट. तर हे पण याच्यामध्ये आपण कॉकरोचमध्ये इन डिटेल मॅक्झिलरी बघितले बघा. तर त्याच्यामध्ये काय आहे की मॅक्झिलरी पाल्प या माउथ पार्ट मध्ये वेल डेव्हलप्ड असतात, किंवा इट इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय द पेअर ऑफ मॅक्झिलरी पाल्प प्रेझेंट असतात. देन हायपोफॅरिंग्स इट इज मॉडिफाईड इंटू स्टायलेट लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन अ हॉस्टेलियम, जे की हॉस्टेलियम वरती प्रेझेंट असते. हायपोफॅरिंग्स म्हणजे काय आहे की इन्सेक्टची टंग आहे. आणि विच इज आर ऑल्सो मॉडिफाईड इंटू स्टायलेट लाईक स्ट्रक्चर present on a hostelum. Then next part आहे that is the labium. तर labium म्हणजे काय की it is forms of fishy elbowed retracted proboscis. ओके. तर आपल्याला माहिती आहे बघा की लेबियमला काय म्हटलं जाते, प्रोबोसिस म्हटलं जाते. देन अगेन इट इज हॅव्हिंग द टू रिजन्स, दोन रिजन्स असतात. दॅट इज द बेसलला काय की रोस्ट्रम आहे आणि डिस्टलला काय की हॉस्टेलम आहे. तर हे दोन रिजन्स आहेत की जे लेबियम मध्ये प्रेझेंट असतात.
लेबियमलाच प्रोबोसिस म्हटलं जाते. दे हॅव्हिंग द 2 रिजन्स, बेसल साईडला रोस्ट्रम आहे आणि डिस्टल साईडला ऑस्टेलम आहे. देन ॲट इट्स अपेक्स देर इज अ पेअर ऑफ फेशी लोब कॉल्ड एज अ लॅबेला. म्हणजे लॅबेला बघून म्हणजे फिडिंग मेकॅनिझम मध्ये ते युजफुल आहे बघा. तर त्याच्यामध्ये काय आहे की जे लेबियमचं अपेक्स आहे त्याच्याला काय होतं की देर इज अ पेअर ऑफ फेशी लोब त्याला असते आणि त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जाते, लेबेला म्हटलं जाते. त्याच्यानंतर इट इज अ स्पॉन्ज लाईक ऑर्गन अँड कन्सिस्टिंग नंबर ऑफ हाफ ओपन स्मॉल ट्यूब्स नोन एज अ सुडोट्रॅची दॅट इज अ फूड चॅनल. ओके, तर हे जे आहे लेबियम याच्यामध्ये जे अँटेरियर किंवा अपेक्स रिजनला जे प्रेझेंट आहे ते काय की लॅबेला आहे. आणि लॅबेला म्हणजे काय की इट इज अ स्पॉन्ज लाईक ऑर्गन आहे, स्पॉन्जी ऑर्गन आहे विच इज आर कन्सिस्टिंग हाफ ओपन स्मॉल ट्यूब नोन एज अ सुडोट्रॅची. तर तुम्हाला याच्यावरती फिल इन द ब्लँक्स असते की सुडोट्रॅची कशामध्ये प्रेझेंट असते. तर सुडोट्रॅची मेनली हाऊसफ्लायमध्ये प्रेझेंट असतात आणि या माउथपार्टमध्ये प्रेझेंट असतात. तर सुडोट्रॅचीचं एक लक्षात ठेवा. आणि मॅन्डिबल्स एंटायरली अब्सेंट असतात हाऊसफ्लायमध्ये. देन द पोस्टेरियर स्क्लेरोटिराइज्ड प्लेट ॲट द बेस ऑफ द लॅबेला कॉल्ड एज अ प्रीमेंटम. हे इतकं काही इम्पॉर्टंट नाही किंवा याचं स्ट्रक्चर पार्ट करायची काही गरज नाही. जे फक्त फिल इन द ब्लँकसाठी तुम्हाला येणार आहेत. डायग्राम पण काही काढायची काही गरज नाही कारण प्रॅक्टिकलला पण तुम्हाला हे नाहीये, म्हणजे आपण हे डिसेक्ट नाही करत आहे. त्याच्यानंतर बघा फिडिंग मेकॅनिझम मध्ये काय आहे की व्हेन लॅबेला इज अ प्रेस्ड अगेन्स्ट द एक्सपोज लिक्विड फूड द सुडोट्रॅची ॲब्सॉर्ब इट अ कॅपिलरी ॲक्शन. तर इथं फक्त काय सांगितलं की व्हेन लॅबेला इज प्रेस्ड अगेन्स्ट म्हणजे जसं आपण याचं काय की सायलेट असतं तिथं पण. आणि जेव्हा त्यांना फूड सक करायचं असते तर ते काय करतात की लॅबेला प्रेस करतात अगेन्स्ट एक्सपोज लिक्विड आणि ज्या सुडोट्रॅची असतात म्हणजे ज्या स्मॉल ट्यूब प्रेझेंट आहेत बघा, तर त्या काय करतात की स्मॉल ट्यूब ऍब्सॉर्ब द लिक्विड बाय द कॅपिलरी ॲक्शन. ओके, तर सुडोट्रॅचीस म्हणजे काय की इट इज द स्मॉल ट्यूब्स आहेत किंवा स्मॉल फूड चॅनल्स आहेत जे की प्रेझेंट असतात हाऊसफ्लायमध्ये. आणि लॅबेला मेन काय करतो की जसं आपण ह्याच्या आधीच्या माउथपार्टमध्ये पण बघितलंय की बघा त्याच्यामध्ये काय की त्याच्यानंतर सायलेट त्या एखाद्या न्यूजमध्ये किंवा शूट असेल त्याच्यामध्ये काय करायचं इन्सर्ट करतात आणि जिथपर्यंत लिक्विड आहे ते सक करतात. तर त्याच टाईपमध्ये आहे. तर लॅबेला इथं काय करतं की लॅबेला म्हणजेच काय की लेबियम पार्ट आपला कुठलाही लेबियम, तर तो लिक्विड सक करतात आणि सुडोट्रॅची हे लिक्विड सगळं ऍब्सॉर्ब करते बाय द कॅपिलरी ॲक्शन. देन द लिक्विड इज कलेक्टेड ॲट द पॉइंट ऑफ लेबेला वेअर दीज टायनी चॅनल्स इन इट. आणि हे जे लिक्विड आहे तर ते कलेक्ट केलं जाते. फूड चॅनल्स म्हणजे काय की त्याच्यामध्ये फूड स्टोरेज केलं जाते. तर द लिक्विड इज कलेक्टेड ॲट द पॉइंट ऑफ लॅबेला वेअर दीज टायनी चॅनल्स आर प्रेझेंट. म्हणजे काय की तिथं सुडोट्रॅची प्रेझेंट आहेत लॅबेलाच्या पॉईंटवरती आणि तिथंच काय केलं जातं की फूड किंवा ते लिक्विड आहे, नेक्टर आहे किंवा सॅप आहे ते कलेक्ट केलं जाते. From there the liquid food is drawn through the food channel formed by the epipharynx and the hypopharynx. आणि हे जे लिक्विड आहे किंवा फूड आहे ते काय होते की परत खाली पाठवलं जाते विथ द हेल्प ऑफ द इपिफॅरिंग्स हायपोफॅरिंग्स. जेव्हा आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम बघणार आहे तेव्हा आपण टोटली बघणार आहेत की ऍक्च्युली माउथ पासून पूर्ण फूड कसं आत जाते किंवा कशा म्हणजे कोण कुणाकडे पास करतंय म्हणजे जे व्हेरियस पार्ट्स आपण बघणार आहेत. तर तेव्हा आपण आणखी बघू की हायपोफॅरिंग्स इपिफॅरिंग्स वगैरे काय माउथ कॅव्हिटी वगैरे. तर काय होतं की असं टोटली ते फूड सप्लाय केले जाते. तर त्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय की फक्त हाऊसफ्लायचा माउथ पार्ट आहे स्पॉन्जिंग टाईपचा. त्याच्यानंतर स्पॉन्जिंग टाईपचा एक्झाम्पल आहे हाऊसफ्लाय. त्याच्यानंतर आहे मॅन्डिबल्स आर एंटायरली अब्सेंट इन दिस माउथ पार्ट आणि सुडोट्रॅची इज प्रेझेंट इन अ हाऊसफ्लाय. ओके, तर हे 2-3च फिल इन द ब्लँक्स आहेत जे तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जातील. त्याच्यानंतर तुम्ही हे स्ट्रक्चर नाही केलं तरी चालेल. ठीक आहे. देन नेक्स्ट माउथ पार्ट आहे दॅट इज अ रास्पिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. तर आपण ऑर्डर थायसोनोप्टेरा बघितले बघा, तर त्याच्यामुळे तुम्हाला याचे कॅरेक्टर्स माहिती आहेत. तर थायसोनोप्टेरा थ्रिप्सची ऑर्डर आहे थायसोनोप्टेरा.
आणि रास्पिंग अँड सकिंग टाईपचं एकच एक्झाम्पल आहे, दॅट इज द थ्रिप्स. आणि जे डायग्राम मध्ये दाखवलंय ते काय की थ्रिप्सचं इमेज आहे बघा. आणि थ्रिप्स मध्ये माउथ पार्ट प्रेझेंट असतो, दॅट इज द रास्पिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. तर याच्यामध्ये जे इन्सेक्ट आहेत, इन्सेक्ट लाईक थ्रिप्स लॅसिरेट द एपिडर्मिस ऑफ द प्लांट पार्ट्स अँड द सक द उजनिंग सेल्स ॲप. तर ते काय करतात की जे थ्रिप्स आहेत ते लॅसिरेट म्हणजे चाटणं, तर ते एपिडर्मिस जे आहे प्लांटचं किंवा प्लांट पार्ट्स आहेत ते काय करतात की चाटतात आणि त्याच्यावरचा जो लिक्विड आहे, उजनिंग सेल सॅप आहे, तो काय करतात की सक करतात. आणि मेनली याच्यामध्ये काय की राईट मॅन्डिबल इज रिड्यूस ऑर द अब्सेंट. तर बऱ्यापैकी राईट मॅन्डिबल अब्सेंट असते, लेफ्ट मॅन्डिबल प्रेझेंट असते आणि तेच त्याचं फंक्शन करते. तर राईट मॅन्डिबल कुठल्या माउथ पार्ट मध्ये अब्सेंट आहे, इट इज द रास्पिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. किंवा खाली जरी इन्सेक्टचे ऑप्शन्स असले तर तुम्ही थ्रिप्स वरती क्लिक करणार आहे. ठीक आहे. तर राईट मॅन्डिबल याच्यामध्ये मेनली अब्सेंट असते. आणि द हेड कॅप्सूल इज कोन शेप्ड. त्यांचं जे हेड आहे ते कोन शेप्ड आहे, विच इज कंटेनिंग इलॉंगेटेड लेफ्ट मॅन्डिबल. जे काय कंटेन करते फक्त लेफ्ट मॅन्डिबल कंटेन करते. आणि द सॅप इज सक्ड बाय द कोन शेप्ड माउथ. आणि जे काही सॅप आहे म्हणजे जे लिक्विड आहे किंवा उजनिंग सेल सॅप आहे तो काय करतात की कोन शेप्ड माउथ पार्ट ते सक करतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं आहे की राईट मॅन्डिबल इज अब्सेंट आणि लेफ्ट मॅन्डिबल प्रेझेंट असते, रास्पिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. आणि एक्झाम्पल आहे थ्रिप्स. देन बघा की सिफॉनिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. सिफॉनिंग टाईप ऑफ माउथ पार्ट त्याच्यामध्ये काय आहे की एक्झाम्पल आहे बघा मॉथ आहे, मॉथ आणि बटरफ्लाय, MOTH मॉथ आणि बटरफ्लाय, सिफॉनिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. देन ह्याच्यामध्ये पण फक्त तेच माउथ पार्टचं नाव लक्षात ठेवा आणि त्याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय आहे की इट इज अ नॅरो ट्रान्सवर्स बँड ऍट द लोअर एज ऑफ द लार्ज क्लायपियस. आपल्याला माहिती की जो लॅब्रम आहे म्हणजे जसं आपण कॉक्रोच मध्ये वगैरे पण तुम्ही बघितले बघा, लॅब्रम कशाला असतो की अटॅच क्लायपियसला अटॅच असतो आणि क्लायपियस हेडचा पार्ट आहे बघा. तर लॅब्रम आहे ते विच इज आर नॅरो ट्रान्सवर्स बँड असते किंवा लोअर एजला अटॅच असते लार्ज क्लायपियसला. देन मॅन्डिबल्स इज मोस्टली स्पेसिस आर ऑब्लिरेटेड. म्हणजे हे पण काय की मॅन्डिबल्स टोटली वेल डेव्हलप्ड नसतात, थोड्याशा प्रमाणात किंवा पुसट असतात. म्हणजे असं नाही की वेल डेव्हलप्ड त्या मॅन्डिबल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. देन बघा की मॅक्झिली. तर मॅक्झिली मध्ये काय आहे की इट इज रिप्रेझेंटेड बाय द रुडिमेंटरी पाल्पी अँड मॉडिफाईड गलिया. तर याच्यामध्ये मेनली मॅक्झिलरी पाल्प आहेत. मॅक्झिलरी पाल्प आहेत त्या काय आहेत की रुडिमेंटरी आहेत. रुडिमेंटरी म्हणजे काय की वेल डेव्हलप्ड नाही आहेत, रुडिमेंटरी आहेत. देन मेनली विच इज आर मॉडिफाईड इन टू गलिया. Then two gallia are greatly elongated. Each channel on its inner surface, when interlocked, they form the sectorial proboscis. आणि जेव्हा ह्या दोन गलिया आहेत त्या ज्या इंटरलॉक होतात तेव्हा एक स्ट्रक्चर तयार होते, proboscis. When proboscis is not in use, it is called like spring under the head. आणि जेव्हा proboscisचा यूज होत नसतोय तेव्हा ते त्यांचं जे स्ट्रक्चर असते ते काय होते की कॉइल लाईक स्ट्रक्चर होते ऍज अ स्प्रिंग under the head. Then labium, it is represented by the scaly or hairy three-segmented labial palpi. ठीक आहे. पण हे पण काही स्ट्रक्चर काहीच इम्पॉर्टंट नाहीये, तुम्ही नाही केलं तरी चालेल. फक्त ऍटलीस्ट तुम्हाला माउथ पार्टचं नाव माहीत असायला पाहिजे आणि त्याचं एक्झाम्पल माहीत असायला पाहिजे. असे जे तिन्ही माउथ पार्ट आपण जे शिकलो ते तुम्ही नाही केले तरी चालतील, फक्त त्याच्या फिल इन द ब्लँक्स वरचे जे आहेत ना ते थोडंसं लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा की आपण जस्ट 3 माउथ पार्ट आपले राहिले होते बघा. स्पॉन्जिंग टाईपचं एक्झाम्पल आहे हाऊसफ्लाय. हाऊसफ्लाय मध्ये काय असते की एक तर सुडोट्रॅची प्रेझेंट असतात. सुडोट्रॅची म्हणजे काय की स्मॉल ओपनिंग, स्मॉल ट्यूब्स आहेत विच इज आर फूड चॅनल्स आहेत मेनली ते, जिथं फूड स्टोअर केलं जात आहे. आणि ह्याच्यामध्ये काय की जे मॅन्डिबल्स आहेत की विच इज आर एंटायरली अब्सेंट असतात मॅन्डिबल्स. त्याच्यानंतर सेकंड माउथ पार्ट बघितलं आपण, रास्पिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथ पार्ट. एक्झाम्पल आहे थ्रिप्सची ऑर्डर आहे थायसनोप्टेरा बघा. आणि थ्रिप्समध्ये काय असते की राईट मॅन्डिबल अब्सेंट असते, लेफ्ट मॅन्डिबल प्रेझेंट असते आणि जे प्रेझेंट असते कोन शेप्ड हेडमध्ये
आणि तेच त्याचं फंक्शन करते. ठीक आहे. देन लास्ट आपण एक बघितलंय बघा, सिफॉनिंग टाईप ऑफ माउथ पार्ट, आणि सिफॉनिंगचं एक्झाम्पल आहे मॉथ आणि बटरफ्लाय. हॅलो. हां ठीक आहे. तर मी काही दुसरी ऑर्डर नाही शिकवणार आहे आज ऑर्डर, किंवा आपण दुसरं जर चॅप्टर काय शिकू. एकच मिनिटच जोपर्यंत. ठीक आहे. आवाज येतोय? आवाज येतोय का? हो, थोडंसं पीपीटी घेतली नव्हती त्याच्यामुळे. ठीक आहे. तर बघा की आपण आतापर्यंत आपण काय शिकले की इन्सेक्ट, जो इन्सेक्ट असते जो टोटली किती सेगमेंटचा असतोय? इन्सेक्ट किती सेगमेंटचा असतोय? टोटल इन्सेक्ट किती सेगमेंटचा आहे? 20.
ओके 20 सेगमेंटचा टोटल इन्सेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये बघा की हेडमध्ये किती सेगमेंट आहेत? 6. हेडमध्ये 6 सेगमेंट आहेत आणि हेडवरती काय प्रेझेंट आहे? हेडवरती काय प्रेझेंट आहे आणि हेडचं फंक्शन काय? एकाने सांगा कोणीतरी. हेडवरती काय प्रेझेंट आहेत? माउथ प्रेझेंट आहेत, अँटिनी प्रेझेंट आहेत आणि मेनली त्याचं फंक्शन आहे की फंक्शन काय? फीडिंग मेकॅनिझम आहे, कारण माउथपार्ट प्रेझेंट आहेत आणि अँटिनी वगैरे प्रेझेंट आहेत, म्हणजे इट इज अर सेन्सरी परसेप्शन. आणि हेडवरती जे प्रेझेंट असतात बघा, जसं हे आपण हेडचं स्ट्रक्चर बघितलंय, त्याच्यानंतर सगळे माउथ पार्ट बघितलेत, अँटिनी बघितलंय, अँटिनीचं स्ट्रक्चर बघितलंय आणि अँटिनीचे टाइप्स ऑफ अँटिनी किंवा मॉडिफिकेशन ऑफ अँटिनी हे सगळं बघितलंय आपण. ठीक आहे, म्हणजे आपलं काय की टोटल आपला जो हेड पार्ट आहे तो काय झालाय की कम्प्लीट झालाय, म्हणजे त्याच्यावरचे जे एक्सटर्नल आपण बघतो एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी आपण बऱ्यापैकी नाही पूर्ण कम्प्लीट झाली आहे आपली हेडची, जेव्हा आपण हेड पोझिशन वगैरे पण बघितलं बघा. देन बघा की आपला इन्सेक्टचा सेकंड रिजन आहे बॉडी रिजन, दॅट इज द इन्सेक्ट थोरॅक्स. आणि जे इन्सेक्ट थोरॅक्स आहे विच इज आर हॅव्हिंग द 3 सेगमेंट्स आहेत. आपल्याला माहिती आहे की ते काय असते की 3 सेगमेंटेड असते. आणि जे डायग्राम मध्ये दाखवले बघा तर आपल्याला माहिती आहे प्रोथोरॅक्स, मेसोथोरॅक्स अँड द मेटाथोरॅक्स. आणि तर हे पुढचा की जो अँटेरियर पार्ट आहे, लास्टचा जो आहे की पोस्टेरियर पार्ट आहे. आणि आपल्याला माहिती आहे मेसोथोरॅक्स अँड द मेटाथोरॅक्स विच इज आर विंग बेअरिंग सेगमेंट्स, आणि त्याला काय म्हटलं जातंय टेरोथोरॅक्स म्हटलं जाते. म्हणजे लेग्स प्रत्येक ह्याच्यावरती येतात आणि विंग्स मेसो आणि मेटावरती विंग्स येतात. आता ते आपल्याला माहिती आहे बऱ्यापैकी. तर मेनली थोरॅक्समध्ये 3 सेगमेंट्स आहेत, प्रो, मेसो आणि मेटा. देन बघा की क्रॉस सेक्शन ऑफ इन्सेक्ट थोरॅक्स. जर इन्सेक्टचं जर फक्त थोरॅक्स तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर त्याच्या जे क्रॉस सेक्शन्स आहेत तर त्याला कुठलं काय म्हटलं जाते त्याच्या अप्पर रिजनला, त्या खालच्या रिजनला. तर बघा इन्सेक्ट जस्ट तुम्ही इमॅजिन करा की कुठलाही इन्सेक्ट त्याचं जे वरचं रिजन आहे थोरॅक्सचं, तर त्याला काय म्हटलं जातंय टर्गम म्हटलं जातंय. आणि टर्गम म्हणजेच काय, हा डॉर्सल रिजन आहे किंवा अप्पर रिजन आहे. देन जो खालचा रिजन आहे, जर इन्सेक्टला तुम्ही उलट केलं तर जो खालचा रिजन आहे तो काय की स्टर्नम आहे. स्टर्नम म्हणजे व्हेंट्रल रिजन और लोअर रिजन. आणि त्याचे जे दोन्ही साईडचे रिजन आहेत त्याला काय म्हटलं जाते प्ल्युरॉन म्हटलं जाते. प्ल्युरॉन इट इज द लॅटरल रिजन. तर हे क्रॉस सेक्शन ऑफ द इन्सेक्ट आहे रिलेटेड टू द थोरॅक्स. थोरॅक्सशी रिलेटेड आहे बघा जो इन्सेक्ट आहे. कुठलाही इन्सेक्ट तुम्ही इमॅजिन करा की जसं कॉक्रोच बघा, जर कॉक्रोचचं वरचं जे रिजन आहे थोरॅक्सचं त्याला तर टर्गम म्हटलं जातंय, खालच्या रिजनला स्टर्नम म्हटलं जातंय आणि जे लॅटरल रिजन्स आहेत त्याला प्ल्युरॉन म्हटलं जातंय. तर बघा की व्हेरियस सेगमेंट्स ऑफ थोरॅक्स. थोरॅक्सवरती व्हेरियस सेगमेंट्स आहेत जे की प्रोथोरॅक्स, मेसोथोरॅक्स अँड द मेटाथोरॅक्स. तर हे आपल्याला झालंय. जस्ट तुम्ही बघा प्रोथोरॅक्स वरती काय येतं की इट इज अ फर्स्ट पेअर ऑफ लेग्स, ज्याच्यावरती काय येतात की फर्स्ट पेअर ऑफ लेग्स येतात. देन बघा मेसोथोरॅक्स. मेसोथोरॅक्स वरती काय येतं सेकंड पेअर ऑफ लेग्स. सेकंड पेअर ऑफ लेग्स येतं आणि काय येतं फर्स्ट पेअर ऑफ विंग्स येतं. देन मेटाथोरॅक्स वरती काय येतं की थर्ड पेअर ऑफ लेग्स अँड सेकंड पेअर ऑफ विंग. ठीक आहे, तर हे टोटल ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे विंग्स आणि लेग्सचं. तर आपल्याला हे माहित असायला पाहिजे की प्रोथोरॅक्स वरती काय येतं, मेसोथोरॅक्स वरती काय येतं आणि मेटाथोरॅक्स वरती काय येतं. देन आपल्याला माहित आहे द मेसो and मेटाथोरॅक्स इज फ्यूज टुगेदर फॉर्मिंग अ स्ट्रक्चर कॉल्ड एज अ टेरोथोरॅक्स. आणि इट इज अ विंग बेअरिंग सेगमेंट, ज्याच्यावर विंग्स येतात ते. जसं तुम्ही ऑब्झर्व कराल बघा की फर्स्ट पेअर ऑफ विंग जे आहे पहिल्यांदा कशावरती मेसोथोरॅक्स वरती. देन सेकंड पेअर ऑफ विंग कशावरती प्रेझेंट आहे मेटाथोरॅक्स वरती आहे. म्हणजे जे विंग्स येतात ते मेसो आणि मेटावरती विंग्स येतात. देन बघा की व्हेरियस स्क्लेराइट ऑफ थोरॅसिक सेगमेंट. थोरॅसिक सेगमेंट मध्ये कुठले स्क्लेराइट प्रेझेंट असतात. स्क्लेराइट म्हणजे आधी काय स्क्लेराइट हेडच्या स्ट्रक्चर मध्ये बघितले तुम्हाला दाखवले की स्क्लेराइट आणि सूचर म्हणजे काय. स्क्लेराइट म्हणजे काय, इट इज अ प्लेट इन बॉडी वॉल, म्हणजे जो फेशियल पार्ट आहे तो. आणि सूचर म्हणजे काय, त्या दोन पार्ट मधली जी एक लाईन आहे ती लाईन बिटवीन टू स्क्लेराइट्स कॉल्ड ॲज अ सूचर. आणि सूचर इट इज अ प्लेट इन बॉडी वॉल प्रेझेंट किंवा फेशियल पार्ट जो तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, तर दॅट इज अ स्क्लेराइट. तर थोरॅसिक रिजन आहे, तर थोरॅसिक रिजन मध्ये किंवा थोरॅक्स मध्ये किती स्क्लेराइट्स असतात, 3 स्क्लेराइट्स असतात. जसं आता जे आपण साईड बघितल्यात बघा टर्गम, स्टर्नम आणि प्ल्युरॉन, या प्रत्येक
काय म्हणायचं साईडला काय की त्याच्यावरती थोरॅसिक सेगमेंट आहेत जे त्याच्यावरती स्क्लेराइट प्रेझेंट आहे जे की त्याच नावावरून पडलेत बघा. जसं की टर्गम वरती कुठलं स्क्लेराइट असते, टर्गाइट स्क्लेराइट असते. जसं स्टर्नम वरती स्टर्नाइट असते आणि प्लुरॉन वरती प्लुराइट्स असते. तर हे स्क्लेराइट्स आहेत. आणि स्क्लेराइट्स म्हणजे काय, प्लेट इन बॉडी वॉल फॉर्म्ड बाय द प्रोसेस ऑफ स्क्लेरोटायझेशन. स्क्लेरोटायझेशन म्हणजे काय, स्किन हार्ड होते. हा, स्क्लेरोटायझेशन म्हणजे इट इज द हार्डनिंग ऑफ बॉडी वॉल. तर त्याच्यामध्ये जे बॉडी प्लेट्स तयार होतात दॅट इज द स्क्लेराइट. आणि स्क्लेराइट म्हणजे प्लेट इन बॉडी वॉल आणि सुचर म्हणजे द लाईन बिटवीन टू स्क्लेराइट. दोन स्क्लेराइट मधली जी लाईन असते त्याला म्हणायचं सुचर, जे आपण हेडच्या स्ट्रक्चर मध्ये बघितले बघा. तर थोरॅसिक रिजन मध्ये किंवा थोरॅक्स मध्ये दे हॅव्हिंग द 3 स्क्लेराइट्स दॅट इज टर्गाइट्स, टर्नाइट्स आणि प्लुराइट्स, जे की त्या साईडला प्रेझेंट असतात. तर टर्गम मध्ये टर्गाइट्स असतात, स्टर्नम मध्ये स्टर्नाइट्स असतात आणि प्लुरॉन मध्ये प्लुराइट्स असतात. जस्ट माहित असावं तुम्हाला. इथं पण तेच दाखवले बघा, थोरॅक्स दाखवले. ओके, आणि स्टर्नमला नोटम पण म्हटलं जातं, हे पण आपण आणखी एकदा बघितले बघा. ओके, म्हणजे इथं बघा परत इथं म्हणाल की इथं नोटम लिहिलंय, तर इथं पण जे आपण बघितले तर थोरॅक्सला नोटम पण म्हटलं जाते. तुम्ही जर नोटम लिहिलं तरी ते बरोबर आहे. देन आपल्याला माहिती आहे की जे ऑल इन्सेक्ट आहेत ते हॅव्हिंग द 6 लेग्स. जर आपल्याला माहिती आहे इन्सेक्ट हॅव्हिंग 3 पेअर्स ऑफ लेग्स दॅट इज टोटली लेग्स दॅट इज 6 लेग्स 1 2 3 4 5 6. ओके, तर हा काय की बीटल आहे आणि बीटलला तुम्हाला 6 लेग्स प्रेझेंट दिसतील. जसं आपण बघा की थोरॅक्स बघतोय आणि थोरॅक्स वरती काय प्रेझेंट आहेत, लेग्स आणि विंग्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे, तर आपण फर्स्ट पार्ट बघतोय थोरॅक्स वरचा दॅट इज द लेग. तर लेग वरती पण तुम्हाला क्वेश्चन असतोय त्याची ड्रॉ अ वेल लेबल डायग्राम ऑफ लेग अँड एक्सप्लेन इट स्ट्रक्चर. तर अँटीनीचं स्ट्रक्चर आणि ह्या लेगचं स्ट्रक्चर बऱ्याच वेळा तुम्हाला विचारलं जातं आणि थोडंसं ते इझी आहे, एवढं काही अवघड नाही आहे. तर बघा की जे लेग्स असतात मेनली 6 लेग्स असतात आणि पेअरमध्ये जर तुम्ही सांगाल तर किती लेग्स आहेत, 3 पेअर्स ऑफ लेग्स प्रेझेंट आहेत. तर 4 लेग्स, मिडल लेग्स आणि हाइंड लेग्स. जसं आता या डायग्राम मध्ये जर बघा 4 लेग्स म्हणजे पुढचे लेग्स म्हणजे 3 आणि 6 नंबरचे जे लेग्स आहेत ना ते काय आहेत की 4 लेग्स आहेत. 2 आणि 5 नंबरचे जे लेग्स आहेत ते मिडल लेग्स आहेत आणि 1 आणि 4 नंबरचे ते हाइंड लेग्स आहेत. ठीक आहे, तर ऍटलीस्ट एवढं तुम्हाला समजतंय. तर इन्सेक्ट हॅव्हिंग द 3 पेअर्स ऑफ लेग्स, 4 लेग्स, मिडल लेग्स आणि हाइंड लेग्स. तर आपण प्रत्येकाचं फंक्शन बघणार आहे. प्रत्येकाचं फंक्शन वेगळं आहे. जे 4 लेग्स आहेत ते काय आहेत की इट इज द ऑर्गन ऑफ ट्रॅक्शन. ट्रॅक्शन मीन्स पुलिंग, म्हणजे त्यांना जर पुढे जायचं असेल तर ते काय करतात की पुल करतात स्वतःच्या बॉडीला. आणि मेनली 4 लेगचं फंक्शन आहे टू ऑर्गन ऑफ ट्रॅक्शन अँड ऑल्सो पुलिंग. देन मिडल लेग, ते त्यांचे मिडल लेग्स आहेत. तर त्या मिडल लेगचं फंक्शन आहे इट इज द ऑर्गन ऑफ सपोर्ट. मधलं जे आहे ते काय करतात की त्यांच्या बॉडीला सपोर्ट देतात. कोर लेग्स पुलिंग करतात. देन हाइंड लेग्स काय करतात, इट इज द ऑर्गन्स ऑफ प्रपुल्शन, म्हणजे पुशिंग करतात, स्वतःला पुश करतात. ठीक आहे, म्हणजे 4 लेग आणि हाइंड लेगचं तेच फंक्शन आहे की जे स्वतःच्या बॉडीला पुश करतात तेव्हा जेव्हा पुढे जायचं असेल किंवा पुलिंग करतात. तर मेनली ह्या दोघांचं हे फंक्शन आहे. आणि मिडल लेगचं फंक्शन काय आहे की इट इज द ऑर्गन ऑफ सपोर्ट, जे की त्यांच्या बॉडी वेटला किंवा त्या बॉडीला सपोर्ट करतात. तर इन इन्सेक्ट मध्ये हॅव्हिंग द 3 पेअर्स ऑफ लेग्स दॅट इज द 4 लेग्स, मिडल लेग्स आणि हाइंड लेग्स. आणि प्रत्येकाचं फंक्शन बघा, 4 लेगचं फंक्शन आहे पुलिंग, देन मिडल लेगचं फंक्शन आहे सपोर्ट आणि हाइंड लेगचं फंक्शन आहे पुशिंग. जे ब्रॅकेटमध्ये लिहिलंय ते लिहिलं तरी चालेल. देन बघा की नेक्स्ट आपण बघतोय की लेग स्ट्रक्चर. तर लेग स्ट्रक्चर मध्ये काय आहे की insect leg consisting following parts that is the 6 parts which is are present in a leg structure. तर बघा की कोक्सा, ट्रोचॅन्टर, फीमर, टिबिया, टार्सस आणि प्रीटार्सस. आणि हा जो सिक्वेन्स आहे तर हा सिक्वेन्स चुकवायचा नाही, जसं असंच पाठ करायचं तुम्हाला. म्हणजे जेव्हा तुम्ही डायग्राम काढाल तर तेव्हा तुम्हाला ती नावं आठवतात अशी. तर सिक्वेन्स नाही चुकवायचा. तर बघा कोक्सा, ट्रोचॅन्टर, फीमर, टिबिया, टार्सस आणि प्रीटार्सस. तर मेनली हे काय आहे की थोरॅसिक अपेंडिजेस आहे दॅट इज द लेग्स. तर लेग्स मध्ये काय आहे, आपला फर्स्ट पार्ट आहे कोक्सा, देन सेकंड पार्ट आहे ट्रोचॅन्टर, देन आहे फीमर, देन आहे टिबिया, टार्सस आणि प्रीटार्सस. आणि नेक्स्ट आपण टार्सोमियर वगैरे काय आहे आणखी आपण
बघू डिटेलमध्ये. तर हे काय आहेत की मेनली 6 पार्ट्स आहेत. किंवा अजून एक डायग्राम तुम्ही बघू शकता बघा. ह्याच्यात बघा हा कशाचा आहे की कॅडिट जे असतात जसं त्यांची ऑर्डर आहे म्हणजे ग्रॉसओपरच्या ऑर्डर मधला हा इंटेक्स आहे बघा. आणि त्याचे बघा त्याच्यामध्ये पण काय आहेत की कोक्सा डायग्राम मध्ये स्पेलिंग कोक्सा. सेकंड पार्ट आहे ट्रोचांटर, देन फीमर आहे, देन टीबीआय, टार्सस आहे, ओके, आणि प्री टार्सस आहे. ते इथं नाहीये त्यात सायन्स मध्ये, पण नॉर्मली थोरॅसिक रिजन मध्ये किंवा थोरॅसिक अपेंडिजेस जे आहेत दॅट इज द लेग. तर हे पार्ट्स आहेत कोक्सा, ट्रोचांटर, फीमर, टीबिया, टार्सस आणि प्री टार्सस. देन बघा की फर्स्ट आहे कोक्सा. कोक्सा इट इज द फर्स्ट सेगमेंट आहे किंवा बेसल सेगमेंट आहे, फंक्शनल बेसल सेगमेंट आहे. देन इट इज रिजिडली फिक्स्ड टू थोरॅक्स अँड वीकली आर्टिक्युलेटेड. हे काय की रिजिडली फिक्स्ड आहे, थोरॅक्सशी फिक्स आहे रिजिडली आणि वीकली आर्टिक्युलेट आहे ते किंवा रिजिडली फिक्स आहे थोरॅक्सला. म्हणजे नॉर्मली हे काय की थोरॅक्सला फिक्स आहे. देन ट्रोचांटर. ट्रोचांटर काय की इट इज द सेकंड सेगमेंट, व्हेरी स्मॉल सेगमेंट आहे. देन सिंगल इन बिटवीन द कोक्सा अँड फीमर, लूजली अटॅच टू द कोक्सा अँड रिजिडली फिक्स टू द फीमर. तर बघा की सेकंड सेगमेंट बघा ट्रोचांटर. तर ट्रोचांटर काय की हा सेकंड सेगमेंट आहे, तो व्हेरी स्मॉल सेगमेंट आहे. देन सिंगल इन बिटवीन कोक्सा अँड फीमर, आणि हा एक सिंगल स्ट्रक्चर प्रेझेंट आहे जे कशामध्ये प्रेझेंट आहे, कोक्सा आणि फीमर मध्ये प्रेझेंट आहे. तर त्या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता बघा कोक्सा फर्स्ट सेगमेंट आहे, थर्ड सेगमेंट आहे फीमर, आणि त्याच्यामधलं जे सेगमेंट आहे ते कुठलं की ट्रोचांटर आहे. इट इज द सेकंड सेगमेंट अँड व्हेरी स्मॉल सेगमेंट. इट इज लूजली अटॅच टू द कोक्सा, जे कोक्साला अटॅच आहे लूजली, आणि रिजिडली अटॅच आहे टू द फीमर. ठीक आहे. तर हे आहे सेकंड पार्ट दॅट इज द ट्रोचांटर. देन थर्ड आहे फीमर. फीमर काय की थर्ड सेगमेंट आहे. इट इज द लार्जेस्ट सेगमेंट अँड द स्ट्रॉंगेस्ट सेगमेंट ऑफ द लेग. तर बघा तुम्हाला डायग्राम मध्ये पण दिसत असेल की फीमर काय आहे की लार्जेस्ट सेगमेंट आहे आणि स्ट्रॉंगेस्ट सेगमेंट आहे ऑफ द लेग. देन हॅव्हिंग अ पॉवरफुल मसल्स. त्याच्यामध्ये काय आहे की व्हेरियस पॉवरफुल मसल्स आहेत. देन आर्टिक्युलेट विथ द टीबिया. आर्टिक्युलेट म्हणजे काय, जॉईंट असणं. टीबियाला जॉईंट आहेत ते आर्टिक्युलेट. देन बघा की फिमर थर्ड सेगमेंट आहे, लार्जेस्ट सेगमेंट आहे, स्ट्रॉंगेस्ट सेगमेंट आहे. त्याच्यामध्ये काय आहे की पॉवरफुल मसल्स प्रेझेंट आहेत आणि विच इज आर आर्टिक्युलेट विथ द टीबिया. टीबियाला आर्टिक्युलेट आहेत ते. देन बघा की नेक्स्ट पार्ट आहे टीबिया. बघा त्या डायग्राम मध्ये टीबिया. तर टीबियामध्ये काय आहे की इक्वल ऑर मोर दॅन द लेंथ ऑफ फीमर. तर हे जे असतात ते मेनली फीमर जेवढा आहे साईजला किंवा त्याच्याशी इक्वल असतात, किंवा कधी कधी काय असतात की इन लेंथ मध्ये ते मोर असू शकतात टीबिया. एकतर इक्वल असतात फीमर बरोबर, किंवा टीबिया लॉंगर पण असू शकतात. देन आर्टिक्युलेट विथ द टार्सस. आणि हे काय की टार्ससला अटॅच आहेत. टार्सस आहेत बघा लास्टला. आता मेनली टार्ससला अटॅच आहेत ते. देन नेक्स्ट आहे बघा टार्सस. तर इथे डायग्राम मध्ये टार्सस बघून घ्या. तिथं दाखवलंय बघा टार्सस. पूर्ण एरिया काय की टार्सस आहे. तर टार्सस काय की इट इज अ फिफ्थ सेगमेंट आहे, डिस्टल पार्ट ऑफ द लेग्स आहे. देन 1 to 5 सेगमेंटेड टार्सस प्रेझेंट असतात बघा. म्हणजे आता आपण बघा की प्रत्येक ऑर्डर मध्ये बघतोय बघा टार्सस किती सेगमेंटेड प्रेझेंट आहेत, हे कॅरेक्टर मध्ये आपण बघतोय. तर जे टार्सस असतात तर ते किती असतात की 1 to 5 सेगमेंटेड असतात. प्रत्येक इन्सेक्ट मध्ये वेगळे असतील. देन ईच सेगमेंट नोन ॲज अ टार्सोमियर. तर प्रत्येक सेगमेंटला काय म्हटलं जातंय, टार्सोमियर म्हटलं जातंय. जसं बघा की हा हे जे ज्याचं 4 लेग्स आहे कॅडिड, जे आर्थोपेरा ऑर्डर मधला आहे बघा. तर त्याला काय आहे की टार्सस वरती 4 सेगमेंट प्रेझेंट आहेत, आणि त्या 4 सेगमेंटला काय म्हटलं जातंय, टार्सोमियर म्हटलं जातंय. तर ईच सेगमेंट नोन ॲज अ टार्सोमियर. अँड इट इज द हॅव्हिंग द फिफ्थ सेगमेंट डिस्टल पार्ट ऑफ द लेग, किंवा 1 to 5 सेगमेंटेड आणि इच सेगमेंटेड कन्सिस्टिंग टार्सोमियर. देन बघा की प्री टार्सस. ह्या इन्सेक्ट मध्ये नाहीये प्री टार्सस, आपण मगाच्या डायग्राम मध्ये बघितलंय प्री टार्सस. तर ते काय की इट इज द लास्ट पार्ट ऑफ द लेग विच पोजेसेस शार्प कर्व, हुक ऑर क्लॉ. म्हणजे इथं नाव नाही दिलेलं, पण इथं क्लॉ प्रेझेंट आहेत बघा. तर काय की हा एक प्री टार्सस आहे जो लास्ट पार्ट आहे लेगचा. आणि हे जे आहे प्री टार्सस तर ते काय पोजेस करते,
कर्व्ड हुक ऑर क्लॉ त्याच्यावरती प्रेझेंट असतात. जसं लास्टला बघा की तिथं एकच मिनिट, तिथे लास्टला बघा की तिथं क्लॉ सारखं प्रेझेंट स्ट्रक्चर आहे बघा, लास्टला क्लॉ. तर ते जे क्लॉ आहे तर त्या क्लॉच्या इन बिटवीन जो एरिया असतोय त्याला काय म्हटलं जातं, ॲरोलियम म्हटलं जातं. तर हे एक लक्षात ठेवण्यासारखं आहे बघा. प्रीटार्सस काय, प्रीटार्सस हा इट इज द लास्ट पार्ट ऑफ द लेग, देन दे पॉसेसिंग द शार्प्ड कर्व हुक ऑर अ क्लॉ. प्रीटार्सस वरती काय असतात की क्लॉ प्रेझेंट असतात आणि क्लॉ इन बिटवीन टू क्लॉज, त्या क्लॉजच्या मध्ये जो एरिया आहे देर इज अ मीडियन लोब कॉल्ड एज अ एरोलियम. ठीक आहे, तर एरोलियम एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, फिलिंग द ब्लँक्स असते बघा, काय की जे प्रीटार्सस वरती एरोलियम प्रेझेंट असते. आणि एरोलियम म्हणजे काय की दोन क्लॉज आहेत त्याच्या बिटवीन मीडियन लोब आहे किंवा त्याच्यामधला जो स्पेस आहे तो म्हणजे काय की एरोलियम आहे. तर प्रीटार्सस आहे इट इज द लास्ट पार्ट ऑफ द लेग विच पॉसेसेस द टू शार्प कर्व्ड हुक or a claw. In between two claws, there is a median lobe called as the aerolium. Then another structure आहे that is the generalized leg. म्हणजे नॉर्मली त्यांनी सांगितलंय बघा. तर फर्स्ट आहे बघा थोरॅसिक बॉडी वॉल. आपल्याला माहिती आहे की लेग्स आहे जे थोरॅक्सला अटॅच आहे. देन बघा नेक्स्ट पार्ट आहे कोक्सा. कोक्सा काय आहे की फर्स्ट सेगमेंट आहे. त्याच्यानंतर फर्स्ट बेसल सेगमेंट आहे जे अटॅच असते थोरॅक्सला. देन नेक्स्ट आहे ट्रोचॅन्टर. ट्रोचॅन्टर सेकंड सेगमेंट आहे, व्हेरी स्मॉल सेगमेंट आहे विच इज आर प्रेझेंट इन बिटवीन द कोक्सा अँड द फिमर. बघा सेकंड आणि फर्स्ट आणि थर्डच्या पार्ट मध्ये प्रेझेंट आहे ट्रोचॅन्टर. देन थर्ड पार्ट आहे फिमर. फिमर काय आहे की फिमर इट इज द लार्जेस्ट अँड द स्ट्रॉंगेस्ट पार्ट आहे ऑफ द लेग. देन त्याच्यामध्ये व्हेरी पॉवरफुल मसल्स प्रेझेंट असतात बघा. आणि जे की काय आहे की फिमर काय आहे की कोक्साला अटॅच, सॉरी ट्रोचॅन्टरला अटॅच आहे आणि टीबियाला पण पाठीमागं अटॅच आहे. देन नेक्स्ट पार्ट आहे टिबिया. टिबिया जे असते की जे इक्वल असते फिमर किंवा फिमरपेक्षा मोठं पण असू शकते. देन आपण काय बघितलं की टार्सस. टार्सस असते की जे की 1 to 5 सेगमेंटचं असते आणि टार्सस वरती व्हेरियस इच सेगमेंट कंटेनिंग टार्सोमियर. जसं इथं बघा पर्टिक्युलरली तुम्हाला दिसतंय बघा ते व्हेरियस जॉईंट्स प्रेझेंट आहेत बघा. आणि ते काय आहेत की ते जॉईंट्स आहेत इथं बघा 4 सेगमेंट आहेत ट्रान्सोमियर्स आहेत. म्हणजे तुम्हाला डोळ्यांना दिसत असेल बघा जॉईंट्स दिसत आहेत मध्ये 4 दिसत असतील तर ते काय की ट्रान्सोमियर्स आहेत 4 सेगमेंटेड आहेत. देन लास्ट आहे प्रीटार्सस. प्रीटार्सस म्हणजे काय आहे की लास्ट पार्ट आहे इट इज द डिस्टल पार्ट ऑफ द लेग्स आहे. त्याच्यानंतर टार्सस मध्ये काय असते की दे प्रेझेंटिंग टू क्लॉज. इथं पण दिसते बघा टू क्लॉज ला स्ट्रक्चर किंवा हुक लाईक स्ट्रक्चर. आणि इन बिटवीन टू क्लॉज देर इज अ मीडियन लोब कॉल्ड एज ॲरोलियम. ठीक आहे, तर हे काय की जनरलाइज स्ट्रक्चर आहे ऑफ द लेग. म्हणजे आपण डायग्राम बघून आपल्याला सगळे पार्ट आठवायला पाहिजे की याच्यामध्ये काय आहे. देन अनादर हे पण काय की लेगचं स्ट्रक्चर आहे. नॉर्मली दिसतंय तुम्हाला इथं लेग. तर कोक्सा, ट्रोचॅन्टर, फिमर, टिबिया, टार्सस आणि प्रीटार्सस. प्रीटार्सस म्हणजे काय की टार्सर क्लॉ जे आहेत तोच पार्ट कुठला आहे प्रीटार्सस आहे. प्रीटार्सस वरती काय की क्लॉज प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर हे स्ट्रक्चर. आणि ते स्पाइन्स बघून घ्या जे टायबियल स्पाइन्स आहेत म्हणजे टिबियावरती जे स्पाइन्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे, तर राहिलेलं जे मॉडिफिकेशन ऑफ इन्सेक्ट लेग्स आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू कारण ते बरंच मोठं आहे आणि आता थोडासा वेळ नाही आहे मला. तर बघा की आता जे आपण माउथ पार्ट शिकलेत त्याच्यामधले आज जे शिकले ते नॉट व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि त्याच्या आधी जे आपण 3 माउथ पार्ट शिकले जसं चिविंग अँड बायटिंग, चिविंग अँड लॅपिंग आणि दोनच तुम्हाला आणि रास्टिंग अँड सॉरी पिअर्सिंग अँड सटलिंग हे 3 माउथ पार्ट फार इम्पॉर्टंट आहेत. आणि त्याच्यानंतर आज जे शिकवलं ते काही इम्पॉर्टंट नाही आहेत पण त्याच्यावरती ते फिलिंग द ब्लँक्स आहेत ते तुम्ही
बघून घ्या. ठीक आहे, 1 मिनिट प्रेझेंट करू. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण जे मॉडिफिकेशन ऑफ लेग्स आहेत, तर जसं अँटिरीचे 10-15 टाईप्स असतील, तसंच काय की लेग्समध्ये पण व्हेरियस टाईप्स प्रेझेंट आहेत आणि जे त्याचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यामध्ये पण काय की जसं विंगमध्ये मॉडिफिकेशन झालंय बघा, हाइंड लेग्स, विंग लेग्स, फाईन लेग्स वगैरे जे काही मॉडिफिकेशन आहे ते पर्टिक्युलरली तुम्हाला लक्षात ठेवायचं की कुठलं लेग मॉडिफाईड झालंय, हाइंड लेग मॉडिफाईड झाले, मिडल लेग मॉडिफाईड झाले की फोर लेग मॉडिफाईड झाले. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरला मॉडिफिकेशन ऑफ लेग्स बघू. आणि आता फक्त जस्ट स्ट्रक्चर लक्षात ठेवा की लेग स्ट्रक्चर मध्ये 6 पार्ट प्रेझेंट आहे. दॅट इज द कोक्सा, ट्रोचॅन्टर, फीमर, टिबिया, टार्सस आणि प्री टार्सस. ठीक आहे. ठीक आहे, मग संपले आपलं लेक्चर. नेक्स्ट लेक्चरला बघू आपण.